तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा स्पेशल ब्लॉग याच्यासाठी बनवलेला आहे. तर मी आज तुम्हाला आमची शेती ही दाखवणार आहे. म्हणजे आपण एका ठिकाणी ऊस, हत्ती घास, आमच्या द्राक्षाच्या बागा पण होत्या, पण ते सध्या काढलेले आहेत कारण नुकसान खूप होत होतं. तर बाहेर मस्त असं ऊन पडलं होतं. खूप मस्त वाटत होतं गावाकडं आल्यावर, मोकळे हवा होती. आणि इथं बघा समेत तुम्ही मांजरीला घेऊन बसले मस्त असा उन्हात. तर मित्रांनो, मी जरा नाश्ता वगैरे करून घेतो, त्यानंतर मला दूध घालायला पण जायचं आहे. तर चला जरा नाश्ता करतो मी. तरी मित्रांनो, आता मी निघालो आहे गावात दूध घालण्यासाठी दोन्ही मामे भावांना घेऊन. मित्रांनो, आमची जी म्हस आहे ती दिवसाला कमीत कमी 7 ते 8 लिटर दूध देते. त्याच्यातलं आम्ही 4 लिटर डेअरीत घालतो आणि उरलेलं आम्ही घरी ठेवतो. तर आम्ही निघालो आहे. आता आमच्याकडे तर काही गाडी वगैरे नाही, पण आता एखादी गाडी जर का आली मागून तर त्याला हात करून जायचं. पण आता ट्रिपल सीट म्हटल्यावर शक्यतो कोण गाडी थांबवल काय माहीत नाही. तर बघू, तरी पण एखादी गाडी भेटली तर हात करता येईल. एक गाडी आलेली होती, पण आम्ही तिघा असल्यामुळे त्यांनी काय आम्हाला घेतलं नाही. पण आता आम्हाला ट्रॅक्टरचा आवाज येतोय. बघू, जर का ट्रॅक्टर ह्या रोडने येत असेल ट्रॅक्टरमधूनच बसून जावं. तर मित्रांनो, हे जो समोर तलाव दिसतोय ते ह्या गावाचा मोठा असा तलाव आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मागून ट्रॅक्टर आलेला आहे, पण आम्ही थोडी चालायची ॲक्टिंग करतो, नाही तर त्यांना वाटायचं की आम्ही त्यांच्यासाठीच थांबलो होतो. आता त्याला हात करायचा. बघू, जर का त्याने घेतले तर ट्रॅक्टरमध्येच बसून जायचं आहे. तर मित्रांनो, ट्रॅक्टर तर आमच्याच घराकडे वळलेला आहे, बहुतेक खतं नेण्यासाठी आलेला आहे. तर आम्ही पण निघालो आहे परत घरी. जर का तो गावात जात असेल तर घरापासूनच बसून जायचं ट्रॅक्टरमधून. मित्रांनो, आम्ही लावलेला अंदाज बिलकुल बरोबर होता. हा ट्रॅक्टर खतं नेण्यासाठीच आलेला आहे. हा ट्रॅक्टर खताची पोती नेण्यासाठीच आलेला होता. तर फायनली आम्ही बसलोय ट्रॅक्टरमध्ये आणि आम्ही निघालोय गावाकडं. तर मित्रांनो, असे एक्सपिरियन्स घ्यायचे तर फक्त गावालाच यावं लागतं. मग असे मित्रांनो, तुम्हाला नीट तलाव दिसला नसेल तर बघा, हा आहे तलाव. तुम्ही मागं बघू शकते, पोते वगैरे टाकलेले आहेत आणि आम्ही पोत्यांवरच बसून निघालेले. आम्ही ट्रॉलीत बसलोय मित्रांनो, कारण ट्रॅक्टरमध्ये बसायला जागाच नाही. तुम्हाला ट्रॅक्टर पण दाखवतो. ट्रॅक्टरमध्ये बसायला जागाच नव्हती, त्यामुळे आम्ही ट्रॉलीत बसलोय. तर मित्रांनो, हा जो समोर गहू दिसतोय हा गहू पण आमचाच आहे. मित्रांनो, ह्या रोड बनण्यासाठी काल आमची गाडी अडकलेली होती आणि आम्हाला इथून चालत जावं लागलेलं होतं. मित्रांनो, आता मी उतरलेलो आहे ट्रॅक्टरमधून आणि आलेलं आहे मामाच्या दुकानात. तर मामाच्या दुकानाचं नाव आहे समरजित फर्टिलायझर आणि समित ॲग्रो क्लिनिक. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमच्या दुकानातून कसे ट्रॅक्टर भरून खतं नेले जातात. तर मित्रांनो, हे आहे आपलं गोडाऊन. मित्रांनो, मी तुम्हाला जसं म्हटलं होतं, मी तुम्हाला द्राक्षाच्या बागासुद्धा दाखवणार. तर मित्रांनो, हे आहे द्राक्षाची बाग. हिला छोटे छोटे द्राक्ष आलेले आहेत. ते बघा, इथं थोडे दिसते ते द्राक्ष, पण आता ह्याला अजून हे द्राक्ष पूर्णपणे पकाऊ नाही आहेत. एप्रिल मेच्या महिन्यात हे द्राक्ष पूर्ण खाण्याच्या ह्याची कंडिशनचे होतील. दुकानात जरा वेळ बसल्यानंतर आता आम्ही निघालो दूध घालायला. आम्ही आता ट्रॅक्टरमधून नाही तर डायरेक्ट इनेकरवर बसून जाणार आहे. मित्रांनो, तसं तर दूध घालायचं टायमिंग 9च आहे, पण आत्ता वाजले 10:30, त्यामुळे आम्हाला गावात जायला लागते. नाहीतर दुकानाच्या मागच एक डेअरी आहे, तिथंच आम्ही दरवेळेस 9 आल्यानंतर दूध घालतो. तर मित्रांनो, आता आलो आहे आम्ही दुधाच्या डेअरीत. आता डेअरीत दूध घातल्यानंतर आम्ही सरळ जाणार आहे घरी. जरा वेळ रेस्ट करून मित्रांनो, तुम्हाला आमची शेती दाखवायला नेतो, जसं की हत्ती घास आणि ऊस. तर मित्रांनो, ही आहे आमच्या गावातली मराठी शाळा. ही शाळा 1ली ते 6वीपर्यंतच आहे. त्यांच्या दुकानाच्या बाहेरच हा बाकडा होता, तर तिथं थोडी रेस्ट घ्यावे म्हणून बसलो. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 11. तर मी तुम्हाला शेती दाखवायच्या टायमिंगलाच आता डायरेक्ट कॅमेरा ऑन करणार आहे. तर भेटूया 1 वाजता. तर मित्रांनो, मी तुम्हाला आपली शेती दाखवणार होतो 1 वाजता, पण आता वाजले 4, कारण मी झोपलो होतो, कारण मला लय झोप आली. तर आता मी निघालो आहे तुम्हाला आमची शेती दाखवण्यासाठी. तर चला, आता जर थोडी ट्रॅक्टर पण चालवायची, त्यात दाखवतो. आता मी ट्रॅक्टर चालवतो आहे, तर कसं चालवत होतं मला दाखवतो. तर मित्रांनो, समरजित आणि मी निघालो आहे तुम्हाला शेती दाखवण्यासाठी. तर मित्रांनो, हा समोर मनुके वाळत घालायचा रॅक आहे.
आमच्या जेव्हा द्राक्षाच्या बागा होत्या तेव्हाचा रॅक येतो, पण आता आम्ही मागच्या वर्षीपासून द्राक्षाच्या बागा काढलेल्या आहेत. तर मित्रांनो, ह्या आहे आमचा हत्ती घास. आता मी निघालो आहे तुम्हाला ऊस दाखवायला. तर ऊसाच्या शेजारीच विहीर आहे, तर तुम्हाला विहीरसुद्धा दाखवतो. तर मित्रांनो, ही आहे आमची विहीर. हिचं पाणी थोडं जास्तच खाली गेलेलं आहे, कारण सकाळीच ऊसाला पाणी पाजलेलं आहे. आणि मित्रांनो, ह्यो जो समोर दिसतोय तो आहे आमचा ऊस. तर मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो गहू. तर सकाळी जो गहू दाखवलेला होता तो सुद्धा आमचाच होता, आणि आत्ता जो तुम्हाला गहू दाखवायला निघाले तो सुद्धा आमचाच आहे. तर मित्रांनो, माझ्या मागं जे आहे ते आहे आमचा गहू. तुम्ही बघू शकता. मम्मी आणि आई तिथं काहीतरी करत होती. समर्जित गेला आहे त्यांना पाणी घेऊन. तर मित्रांनो, मी पण निघाले त्यांच्याकडं. तर मित्रांनो, मी तुम्हाला आमचा दुसरा ऊस पण दाखवतो. तर मित्रांनो, बघू शकता, हा आहे आपला ऊस. तर मित्रांनो, आता तुम्हाला ऊस दाखवल्यानंतर मी निघालो आहे घरी. स्पेशली तुम्हाला ऊस दाखवण्यासाठीच वर आलेलो होतो. तर मित्रांनो, आता मी निघालो आहे घरी. तुम्हाला आमची शेती कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आजचा आपला ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी टाटा, बाय बाय.